शाहू सेना आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं समता परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. कुलगुरू डॉक्टर डी शिर्के या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी राजर्षी शाहूंच्या समतेच्या विचारांचा जागर होण्यासाठी या परिषदेचं आयोजन केल्याचं सांगितलं. या परिषदेत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी वदले शाहू छत्रपती या विषयावर आपले विचार मांडले. राजर्षी शाहू महाराजांच्या भाषणांचा आणि पत्रव्यवहारांचा दाखला देत त्यांनी महाराजांच्या विचारांवर प्रकाश टाकला. छत्रपती शाहू महाराज यांचे व्हिडिओ आपल्याकडे नाहीत, ते लंडनमध्ये आहेत. ते भारतात आणण्यासाठी पत्रव्यवहार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. छत्रपती राजाराम महाराजांच्या नंतर 1940 ते 1974 हा काळ हा शाहू महाराज लोकांच्या विस्मरणातून जाण्याचा काळ होता. या काळात त्यांच्यावरील साहित्य गायब करण्यात आलं. यासाठी तत्कालीन सनातनी व्यवस्था जबाबदार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. शाहू महाराजांचं त्यावेळेला हजारोच्या प्रती छापलेल्या त्या गेल्या कुठं हा अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे खरं तर राजाराम महाराजांच्या निधनानंतर 1940 ते 74-75 हा शाहू महाराजांचा विस्मरणाचा काळ आहे. आणि तो शाहू महाराजांच्या विस्मरणाचा का आहे याचा जरासा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की शाहू महाराजांची जी भाषणं आहे, शाहू महाराजांची जी पत्र आहे, ती त्यातले थोडे अंश मला वाचून दाखवणार आहे. ती इथल्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या जी एक सनातनी व्यवस्था आहे तिला नको होती. आणि मग कळतंय आपल्याला की शाहू महाराजांचे ग्रंथ कुठं गायब झाले. ते काय अचानक असे गायब झाले, रद्दीत टाकले असं नाही, हेतू पुरस्पर गायब केले गेले. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी शाहू महाराजांचे पत्रव्यवहार आणि इतर कागदपत्रांचं संकलन करून ठेवलंय. त्यांच्यामुळंच शाहू महाराज सर्वांना समजले असंही त्यांनी सांगितलं. यावेळी सावंत यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. पश्चिम भारताच्या शिक्षणाचा जे काही सगळ्या पाया घातला गेला तो सगळा शाहू महाराजांनी घातला. महात्मा फुलेंनी घातलाच, प्रश्नच नाही. पण ज्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था ज्या उभारलेल्या आहेत, मग त्या नाशिक मधल्या असोत, पुण्यातल्या असोत, विदर्भातल्या असोत, नागपूर मधल्या असोत, याचं सगळ्याचं मूळ जे आहे ते शाहू महाराज. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर डी शिर्के यांनी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून चांगलं काम सुरू असल्याचं सांगितलं. शाहू महाराज हे कुष्ठरोग्यांसाठी वसाहत निर्माण करणारे एकमेव राजे होते. त्यांना मानवी दुःखांच्या मुळात जाता येत होतं. त्यांचाच वारसा जपत समाजाचं दुःख कमी करून शाहूंचे विचार पुढं घेऊन जाऊया असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर PS पाटील, कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर TM चौगुले यांच्यासह हर्षल सुर्वे, भारती पोवार, चंद्रकांत पाटील, फिरोज शेख, राहुल चौधरी, अजिंक्य पुरी गोसावी, देविका राणी पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.